ऐरोली टोल नाक्यावर खड्ड्यांमुळे आता वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। मुंबई ऐरोली मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच मोठे खड्डे वाचवत वाहन चालक प्रवास करताना पाहायला मिळतात। या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। मात्र प्रशासन या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। आणि खड्डे यांचं एक वेगळंच समीकरण दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतं। मी सध्या आहे ऐरोली टोल नाक्यावरती आणि टोल नाक्याच्या पुढे जर बघितला संपूर्ण रस्ता जो आहे त्या रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळते। ह्या रस्त्याची दुरावस्था जर पाहिली तर मोठमोठे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत आणि वाहन चालक जे आहेत त्या खड्ड्यातूनच आपला मार्ग जो आहे ते काढताना पाहायला मिळतंय। ऐरोली टोल नाका जो आहे तो समोर आहे आणि ऐरोलीतनं मुंबईच्या दिशेने जाणारा हा जो रस्ता आहे, ऐरोली आणि मुंबईला जोडणारा हा रस्ता आहे। रोज लाखो वाहन चालक जे आहेत ते याच रस्त्याने प्रवास करत असतात। मुंबईसाठी जाण्यासाठी आणि मुंबईवरनं ऐरोलीसाठी जाण्यासाठी हा जो महत्वाचा मार्ग जो आहे तो मानला जातो आणि याच मार्गावरती मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले पाहायला मिळत आहेत। मात्र कुठलाही प्रशासन या खड्ड्यांकडे लक्ष देताना पाहायला मिळत नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेला आदेश दिले होते की खड्डे कोणत्याही विभागाचे असो मात्र महानगरपालिकेचे हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी आहे असे आदेश दिल्याच्या नंतर देखील संबंधित महापालिका असेल किंवा संबंधित प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारचे खड्डे जे आहेत ते बुजवण्यात आलेले नाहीयेत आणि याचाच फटका जो आहे तो वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण या रस्त्यावरती सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते। जड वाहनं असतील किंवा हलकी वाहनं असतील या रस्त्यावरनं दररोज ये जा करतात आणि याच रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो या सर्व वाहन चालकांना जो आहे तो करताना पाहायला मिळतोय। समोर टोल नाका आहे, सर्रासपणे टोल वसुली जी आहे ती केली जाते आणि टोलच्या माध्यमातून टोल वसुली केली जात असली तरी रस्ते नेमके बुजवायचे कोणी हा प्रश्न जो आहे तो आता संपूर्ण प्रवासी आहेत ते विचारताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे टोल वसुली केली जाते तर रस्त्यांच्या या पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन मात्र डोळेझाक करते आणि याच संपूर्ण प्रकारामुळे कुठल्या तरी वाहन चालकाचा याच ठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामॅन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ऐरोली।